नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण गावरान सुकं पिठलं कसं करायचं ते आपण बघायचं आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. ह्याचं आपण जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. नंतर आपण फोडणी द्यायची. फोडणीसाठी आपण तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि जाडसर केलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते एकसारखं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, तो पण चांगला परतायचा आहे. त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर डाळीचं कोरडं पीठ घ्यायचं आहे. ते पूर्ण एकजीव करून घेऊन त्याच्यामध्ये वाटपाचं पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एकजीव करायचं आहे. आवडीनुसार लिंबू पिळायचं आहे आणि बाजूनी कढईने त्याच्या थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. झालं आपलं गावरान पिठलं तयार. धन्यवाद.